पुन्हा एकदा स्वागत। सोनं लाखाच्या पार जाऊन 1.5 लाखापर्यंत पोहोचेल अशी स्थिती निर्माण झालेली आहे। मात्र तरी सुद्धा ग्राहकांचा सोनं आणि चांदी खरेदीचा उत्साह काही केला कमीच होत नाहीये। यंदाच्या धनत्रयोदशीला सोनं, चांदी, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि गाड्या खरेदीचा देशामध्ये नवीन विक्रम प्रस्थापित झालाय। झवेरी बाजारात 36 टन सोन्याची विक्री। धनत्रयोदशीला देशात 46,000 कोटींची सोनं खरेदी। मुंबईच्या झवेरी बाजारातली ही लांबच्या लांब रांग बघा। चिकन मटणाच्या खरेदीसाठी नव्हे तर सोनं खरेदीसाठी ही लांबच्या लांब रांग लागली आहे। सोनं 1,35,000 पोहोचलं, पण नागरिकांचा खरेदीचा उत्साह काही कमी होईना। सोनं खरेदी करण्यासाठी लागलेली ही रांग आहे। मुंबईतील झवेरी बाजारातलं हे 300 वर्ष जुनं सोन्या चांदीचं दुकान आणि त्याच्याच बाहेरची ही सोनं चांदी खरेदीसाठीची गर्दी। असं म्हटलं जातं की मीन्स लोकांचा विश्वास आहे या कंपनीवर आणि इकडनं सोना किंवा चांदी घेतलं धनतेरसच्या दिवशी तो लोकांचा भरभराट होतो। त्या हिशोबाने लोक एवढे म्हणजे गर्दीत 3-4 तास थांबून आमचं सोनं चांदी घेतात। सोन्या चांदीच्या आभूषणासाठी सुप्रसिद्ध असलेल्या मुंबईच्या झवेरी बाजारात धनत्रयोदशीला तब्बल 36 टन सोन्याची खरेदी विक्री झाली। काल रेकॉर्ड ब्रेक झाला। काल सोना कमी झाला होता 5,000 आणि चांदी भी 5,000 कमी झाली होती। त्यासाठी रेकॉर्ड ब्रेक झाला। 36 टनचा सोना या मार्केटमधून विकला आहे। मी माझ्या लाईफ 35 सालापासून काम करतो, अजूनपर्यंत केव्हा अशी गर्दी नाही पाहिली। एवढे कॉईन घ्यायला आणि चांदीचे आणि सोन्याचे सिक्के घ्यायला लोक आले होते। बुलियनचा सेल झाला। कालचा दिवस बुलियनसाठी होतं। लोक घरी सोना आणि चांदीचे सिक्के घेऊन जातात आणि घरी त्याच्यावरती पूजा करतात। असे चाललं आहे वर्षापासून। ते सिस्टम आज तेच बी अडॉप्ट केले होते लोकांनी। लोकांचे सिक्के आणि चांदीचे सोन्याचे सिक्के येऊन घेऊन जात होते आणि असाच उत्साह देशभरात दिसून आला। यावर्षी धनत्रयोदशीच्या खरेदीनं एक नवा विक्रम प्रस्थापित केलाय। कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनुसार भारतीयांनी धनत्रयोदशीवर जवळपास 1 लाख कोटी खर्च केले आणि यात सगळ्यात मोठा वाटा होता सोनं आणि चांदीच्या खरेदीचा। शनिवारी CAIT ने दिलेल्या अहवालानुसार सोनं आणि चांदीची विक्री एकूण 60,000 कोटी झाली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 25% जास्त आहे। एकट्या दिल्लीतच 10,000 कोटींहून अधिक सोनं आणि चांदीची विक्री झाली। यावर्षी धनत्रयोदशीला सुमारे 36 टन सोनं विकल्याचा अंदाज आहे। पण मी म्हणेल की कालचा जो ओव्हरऑल पूर्ण भारतातले आम्ही जे रिपोर्ट घेतले त्याच्यात असं म्हणेल की जितका अंदाज होता त्या अंदाजापेक्षा जास्त व्यवहार झालेला। हां, इतकं आहे की आम्हाला वजनाच्या हिशोबाने आम्हाला बघायचं होतं की वजनात काही वाढ झाली आहे, तर वजन तेवढंच म्हणेल की मागच्या वर्षी जेवढं वजनाने आम्ही विकलेलं तेवढंच यावर्षी पण वजनाला विकलेलं आहे। जवळजवळ मी याला पूर्ण भारतात जर बघितलं तर 25 ते 30 टनापर्यंत एका दिवसात काल पूर्ण भारतात सोन्याचे दागिने आणि सोनं विकल्या गेलं। तर हा एक चांगला फिगर आहे आणि आम्हाला एवढं अपेक्षित पण होतं। गेल्या 2 आठवड्यात सोनं जवळपास 1.5 लाख रुपयांच्या घरात पोहोचलं, तरीही नागरिकांचा उत्साह कमी झालेला नाहीये। यावर्षी आतापर्यंत सोन्याच्या किमतीत 53,000 वाढ झाली आहे। 31 डिसेंबर 2024 रोजी 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत होती 76,162 रुपये आणि यंदा 24 कॅरेटच्या सोन्याची किंमत 1,29,584 वर पोहोचली। आणि जितकी सगळ्यांनी तयारी केली होती त्याला अगदी जसा पाहिजे तसा मोबदला सगळ्या ग्राहकांनी दिलेला आहे। ओव्हरऑल जर मी मागच्या वर्षा आणि या वर्षात जर रेटमध्ये बघितलं तर सोन्याचा रेट 75,000 ते 80,000 होता, जो की आता जस्ट 1.25 लाख क्रॉस करून चुकलेला आहे। 1,30,000 1,32,000 पर्यंत रेट गेलेला आहे। चांदी पण तसंच 91,000 होती, आज 1,80,000 पर्यंत जाऊन पोहोचलेली होती। त्याच्यामुळे आम्हाला थोडा म्हणजे कुठे ना कुठे आतमध्ये वाटत होतं की थोडासा बिझनेस कमी होईल। धनत्रयोदशीला सोनं आणि चांदी सोबतच भांडी आणि किचन मधल्या वस्तूंची खरेदी केली जाते। याचाही यंदाच्या धनत्रयोदशीला एक नवा विक्रम झालाय। तब्बल 15,000 कोटींच्या वस्तूंची विक्री करण्यात आली। CAIT नुसार इलेक्ट्रॉनिक्सच्या सुमारे 10,000 कोटींच्या वस्तू विकल्या गेल्या। 3,000 कोटींच्या सजावटीच्या वस्तू, दिवे आणि पूजा साहित्याची विक्री झाली। 12,000 कोटींच्या सुकामेवा, मिठाई, फळं, कापड आणि वाहनं विकली गेली। धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर अनेक जण आपल्या स्वप्नातली कार खरेदी करतात। कार खरेदीचा विक्रमच पुणेकरांनी केलाय। पुणेकरांनी गेल्या 17 दिवसात 13,187 नवीन वाहनांची खरेदी केली। गेल्या वर्षीच्या तुलनेत 13% ही खरेदी वाढली आहे।
कंपन्यांकडून मिळणाऱ्या सवलती, फायनान्स स्कीम आणि मोदी सरकारनं कमी केलेला जीएसटी या सगळ्या कारणांमुळे ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह दिसून आला आणि याचाच परिणाम दुचाकी आणि चारचाकी खरेदीत सुद्धा दिसून आला. ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी.